नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मुगाची गावरान भाजी, जी गावाकडे केली जाते ती दुधी आणि गवार टाकून मुगाची भाजी। अगदी 1-2 भाकऱ्या सहजगत्या खाल्ल्या जातील अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। तर आपण आज वेळ न घालवता पाहूया रेसिपी। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी मुगाची गावरान भाजी, ज्यामध्ये आपण टाकणार आहोत दुधी आणि गवार, जे अगदी गावामध्ये बनवली जाते ना त्या पद्धतीची आज आपण भाजी बनवणार आहोत। पण ती चव एकदम अप्रतिम लागणार आहे आणि जी प्रोटीन युक्त अशी असणार आहे, कारण दुधीमध्ये, मुगामध्ये आणि गवारीमध्ये प्रोटीन भरपूर असतं, त्यामुळे शरीराला खूप हे खाणं गरजेचं आहे। आणि मुलांना दुधी आवडत नाही, काही वेळेला मूग आवडत नाही, तर काहींना गवार आवडत नाही। पण जर तुम्ही अशा प्रकारे गावरान भाजी बनवलीत तर अगदी तुमच्या मुलांच्या पोटामध्ये पूर्ण सगळे प्रोटीन जातीलच आणि परत तुम्हाला ही भाजीची चव इतकी आवडेल की तुम्ही परत परत खायला मागाल। तर पाहूया आपण आज कशा प्रकारे बनवतोय ते रेसिपी। इथे तर मी मूग घेतलेले आहेत, हे मी रात्री भिजत टाकलेले, त्याला म्हणजे थोडेसे 6-7 वाजता वगैरे टाकलेले, एकदम रात्री नाही, म्हणून थोडे त्याला मोड आलेले आहेत। तुम्ही जरी रात्री टाकले नाही मोड आले तरी काय हरकत नाही, अगदी बारीक बारीक मोड आलेले तुम्हाला दिसतात। जर का तुम्हाला भरपूर सारे मोड आलेले पाहिजे असतील तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे अगोदर सकाळी टाकायचे, आदल्या दिवशीच्या सकाळी, नंतर मग आजच्या दिवसाला जर तुम्ही म्हणजे हे केलं तर पूर्ण 24 तासामध्ये मोड व्यवस्थित येतात। पाणी रात्रीचं काढायचं आणि सकाळी बांधून ठेवून द्यायचं, व्यवस्थित मोड येतात। तर आता इथे आपण घेतलेले आहेत मूग 1 वाटी पूर्ण मोठी अशी। इथे मी अर्धा दुधी छोटा घेतलेला आहे, त्याच्या फोडी मी अशा करून घेतलेल्या आहेत। इथे गवार तोडून घेतलेले आहेत, थोडीशी अगदी वाटी होईल, अर्धी वाटी इतकीच घेतलेली आहे। आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई, या कढई गॅसवर गरम करत ठेवली होती, त्यामध्ये मी 4 पळ्या तेल टाकते। अगदी थोडंसंच आहे तेल, जास्त तेल पळी नाही आहे, लहान आहे पळी माझी, त्यामुळे मी इथे 4 टाकते। तेल चांगलं कडकडून घ्यायचं आहे गरम करून। आपला तेल झालेला आहे गरम, ह्यामध्ये आपण टाकणार आहोत आता राई अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून जिरं, 5 टीस्पून हिंग, आणि इथे मी 1 मोठा कांदा घेते चिरून तो टाकणार आहे। एक मी मिरची उभी चिरून असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकणार आहे। तुम्हाला तिखट हवं असेल जास्त तर मी तिथं अजून वाढवली तरी चालेल। आणि इथे 8-9 पानं कढीपत्ता आणि मिक्स करून घ्यायचं। कांदा नरम झाला की आपण पुढे मसाले टाकणार आहोत। इथे आपला कांदा नरम झालेला दिसतोय, थोडा कलर चेंज झालेला आहे। आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद 1 टीस्पून, चांगले असे मिक्स करून घ्यायची आहे। ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत ही गवार मोडून घेतलेली, दुधी पोळी धुवून व्यवस्थित घेतलेले आहे, आणि हे जे मूग आहेत ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला मसाले बाहेरचे जास्त लागणार नाही आहेत, फक्त आपण घरातलेच मसाले वापरून ही भाजी करणार आहोत। अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यावरती ठेवणार आहोत आपण आता 5 मिनिटासाठी वाफेवरती पाणी। यावर ठेवूया आपण वाफेवरती पाणी अगदी 5 मिनिटासाठी। आता आपले इथे 3-4 मिनिटं झालेले आहेत, आपण एकदा झाकण काढून घेऊया। खूप सुंदर असं वास सुटलेला आहे। ही भाजी वाफेवरतीच खूप छान होते, आणि जेव्हा आपण पाणी न टाकता पहिले वाफेवरती मुगाची भाजी जर केली तर त्याचा स्वतःचा जो स्मेल असतो तो खूप अप्रतिम येतो, आणि पाणी टाकल्यानंतर मग तेवढी चव अशी आपली खास लागत नाही जर अगोदरच टाकलं तर। त्यामुळे नक्कीच तुम्ही मुगाची जर उसळ किंवा सुकी भाजी किंवा भाजी जरी बनवायची असेल ना, तर वाफेवरती ठेवून नंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। आता आपले इथे
थोडेसे मूग परत शिजलेले आहेत. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मसाला, जो माझा आगरी पद्धतीतला लाल लाल असा खूप छान असं मसाला आहे. तुमच्याकडे जसा असेल त्या पद्धतीचं तुम्ही घेतलं तरी चालेल आणि चवीपुरतं तुम्हाला जितकं तिखट आवडते तितकं तुम्ही टाकलं तरी चालेल. आता ही भाजी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. माझी मुलं खूप आवडीने सुद्धा खातात. काजूला तर तसं बरंच काही भाजी अशा आवडत नाही, पण ही मुगाची भाजी अशा पद्धतीने केली ना तर त्याला खूपच आवडते. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आता इथे आपण मुगाची भाजीला या मिक्स चांगली अशी करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. मस्त असं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण जर जास्त भाजी शिजून झाल्यानंतर जर आपण सगळं मिक्स करायला गेलो तर मूग फुटतील आणि एकदम चुरा होईल. त्यामुळे आपण त्याला कडकचं असतानाच मीठ वगैरे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि अगदी 1 मिनिटासाठी परत वाफेवरती पाणी ठेवून दिलेलं आहे. इथे आपलं 1 मिनिट झालेलं आहे. पहा इथे वरचं वाफेवरचं पाण्याला वाफ सुटलेली दिसते. तर आता आपण ह्याचं काढून घ्यायचं आहे आणि हा पाणी ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आहे आणि आता ही भाजी अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी एक झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे. वाफेवर आता पाणी ठेवलेलं नाही आहे. इथे आपले आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण हे झाकण काढून घेऊया. पहा खूप सुंदर असं वास सुटलेलं तर आहेच आणि भाजीसुद्धा व्यवस्थित अशी दिसते, शिजत आलेली आहे आता भाजी. आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि वरून त्यामध्ये टाकणार आहे धना पावडर 1 चमचा. मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी अशी. आणि परत त्याच्यावरती देणार आहोत झाकण. इथे आता आपले अजून 1 मिनिट झालेला आहे आणि आपण झाकण काढून घ्यायचं आहे. भाजी खूप सुंदर अशी ग्रेव्ही टाईप तयार झालेली आहे मुगाची भाजी. आता आपण ह्यामध्ये काय टाकणार आहोत तर आमच्या आगरी पद्धतीतलं वाटण टाकत आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण माझ्या घरामध्ये अशा प्रकारे आवडतो त्यामुळे मी वाटण टाकत आहे. काळ्या खोबऱ्याचं वाटण किंवा भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण. इथे पहा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे, झालेली आहे तयार. यावरती आत्ता मी टाकणार आहे कोथिंबीर, बारीक चिरलेली गावठी कोथिंबीर आहे, गावरान कोथिंबीर. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे टाकलेला नाही आहे. साधी आपली गावरान भाजी आहे त्यामुळे काहीही न टाकता सुद्धा अप्रतिम लागतो. कोणत्याही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर अगदी सुंदर आणि प्रोटीनयुक्त अशी ही भाजी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी ज्या पारंपरिक पद्धतीने आणि घरच्या स्वादामध्ये असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोच होतील. आता मी गॅस बंद करते. तर मग नक्की सांगा आजची साधीसुधी रेसिपी पण अगदी चविष्ट आणि प्रोटीननी भरलेली अशी मूग, दुधी आणि गवार ह्याची भाजी आणि सहजगत्या होणारी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीमित्रांपर्यंत, म्हणजे त्यांनाही रेसिपी करता येईल. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्त रहा.